नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्यासोबत छान अशी नागपंचमीची पूजाविधी तसेच मुहूर्त आणि कहाणी शेअर करणार आहेत। 2026 नागपंचमीचा शुभमुहूर्त काय आहेत या गोष्टींवर मी आज तुमच्यासोबत माहिती शेअर करणार आहेत। श्रावण महिना लागला की सणवार चालू होतात। पहिला सण येतो तो नागपंचमी। नागपंचमी म्हटलं की सर्वांचा आवडता सण। ग्रामीण भागात नागपंचमीला मुली माहेरी जातात, तसेच छान असे झाडाला झोके बांधून झोके खेळतात आणि छान असा हा सण साजरा केला जातो। शेतकऱ्यांचा तर जीवनातील हा सर्वात मोठा सण मानला जातो। तर आज आपण ह्याच सणाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। नागपंचमी ह्या वर्षी सोमवारी 17 ऑगस्ट 2026ला आलेले आहे। पंचमी तिथी प्रारंभ 16 ऑगस्ट 2026 रविवारी दुपारी 4:52 वाजता आहेत। पंचमी तिथी समाप्त 17 ऑगस्ट 2026 सोमवारी संध्याकाळपर्यंत आहेत। पूजा मुहूर्त सकाळचा शुभ मुहूर्त पहाटे 5:51 ते सकाळी 8:29 आहे। कालावधी सुमारे 2 तास 38 मिनिटाचा आहेत। आता आपण नागपंचमीची कहाणी जाणून घेणार आहोत आणि त्या दिवशी काय करतात आणि काय नाही केले पाहिजे याची माहिती जाणून घेणार आहोत। नागपंचमीची पौराणिक कहाणी कथा काय आहेत तर एका गावात एक शेतकरी राहत होता। त्याला 2 मुले आणि 1 मुलगी होती। एके दिवशी शेतकरी शेतात नांगरणी करत असताना त्याच्या नांगराच्या फळाने नागाची 3 पिले मारली जातात। हे पाहून नागिनीला खूप दुःख झाले आणि तिने बदला घेण्याचे ठरवले। रात्री त्या नागिनीने येऊन शेतकरी, त्याचे पत्नी आणि 2 मुलांना दंश केला, ज्यामुळे ते जागेवरच मृत पावले। दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्याची विवाहित मुलगी माहेरी आली। तिने सर्वांचे मृतदेह पाहिले आणि ती खूप रडली। तिने नागिनीची क्षमा मागितली आणि नागदेवतेची मनोभावे पूजा करून तांब्यात दूध ठेवले। मुलीच्या भक्तीने व दुःखाने नागिनीचे मन बदलले। नागिनीने तिचे आई वडील आणि 2 भावांना पुन्हा जीवदान दिले। ज्या दिवशी हा चमत्कार घडला त्या दिवशी श्रावण शुद्ध पंचमी होती। तेव्हापासून नागपंचमीला सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली। तर नागपंचमीच्या दिवशी काय करू नये हेही आपण बघणार आहोत। नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतात नांगरणी किंवा मातीचे खोदकाम करू नका। या दिवशी सुरी किंवा विळीने कोणतीही भाजी चिरू नका। तव्यावर काहीही तळू किंवा भाजू नका आणि सुई दोऱ्याने शिवणकाम करू नका। तसेच झाडांच्या फांद्या तोडणे आणि सर्प किंवा इतर प्राण्यांना इजा पोहोचवणे टाळा। शेतीचे कामे जमिनीत किंवा बिळात राहणाऱ्या नागांना इजा होऊ नये म्हणून भूमी उपकरणे किंवा नांगरणे टाळा। चिरणे व तळणे विरी सुरीचा वापर करून काही कापणे किंवा चिरणे आणि तव्यावर काही तळणे किंवा भाजणे निषिद्ध मानले जाते। शिवणकाम सुईने किंवा दोऱ्याने कापड शिवण्याचे काम करू नका। साप किंवा इतर कोणत्याही प्राण्यांना त्रास किंवा इजा पोहोचवू नका। नागपंचमीची पूजेची पद्धत काय आहे ते आता आपण बघणार आहोत। सकाळी स्नान करून पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र किंवा मातीची मूर्ती काढली जाते। नागदेवतेला दूध, लाह्या, फुले आणि दुर्वा वाहून पूजा केली जाते। संध्याकाळी पुरणपोळी, दिंड, मोदक किंवा पातोळ्या असा पारंपरिक नैवेद्य दाखवला जातो। या दिवशी पृथ्वीवर सुरी किंवा चॉपरने काहीही चिरणे तसेच तव्यावर काही भाजणे वर्ज्य मानले जाते। तर तुम्ही असे नियम पाळून यावर्षी 2026 17 ऑगस्टला नागपंचमीचा सण नक्कीच साजरा करा। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। तसेच तुमच्या लहान मुलांनाही नागपंचमीची कहाणी तुम्ही नक्कीच सांगा। चला तर मग परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत। व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।